लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे। यामध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे, तरीसुद्धा त्यांना नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही आहे आणि याबद्दलची अजूनपर्यंत शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही आहे की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हा लेट झालेला आहे किंवा थांबवण्यात आलेला आहे। कारण अशा एक नाही दोन नाही तर कितीतरी लाडक्या बहिणी आहे की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे आणि यावरती भरपूर अशा ज्या अपडेट आहेत, चुकीच्या अपडेट उपलब्ध करून देण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही। या प्रकारे संक्रांतीच्या आधी 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये वाटप होणार याबद्दलची सुद्धा अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही आहे। परंतु ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, अगोदर त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता येणार। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अजूनपर्यंत कुठेच GR उपलब्ध झालेला नाही आहे, त्यामुळे डिसेंबर हप्ता आणि जानेवारीचा हप्ता याबद्दलची सुद्धा कुठेच अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। जोपर्यंत शासनाकडून अधिकृत माहिती किंवा आदित्य तटकरे यांच्याकडून पत्रकार परिषद होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही अपडेटवर विश्वास ठेवू शकत नाही। कारण अशा भरपूर अफवा आहे की ज्यावरती ज्या लाडक्या बहिणी आहे संपूर्ण विश्वास ठेवत आहे आणि संपूर्ण ठिकाणी चेक करत आहे की आपला हप्ता का आलेला नाही आहे। अशाबद्दलची अपडेट अजूनपर्यंत कुठेच उपलब्ध नाही आहे। तुम्ही वेट करा, लवकरच अधिकृत माहिती उपलब्ध होणार। अधिकृत माहिती आल्यानंतर स्पष्ट होईल की तुमचा हप्ता लेट का बरं झालेला आहे आणि पुढील जे 2 हप्ते सोबत येणार का याबद्दलची सुद्धा GR प्रसिद्ध होणार। GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।